गणपती बाप्पा सकाळी देवाचे गाणी लावायचे सोडून हे काय करत होते रात वगैरे तुला माहिती सकाळी सकाळी सावल्या आई बोलतात तू डान्स करताना एक नंबर दिसत होते म्हणून ना मी आज तुझ्यासाठी ब्रेकफास्ट मी बनवतो काय बनव गॅस कांदे पोहे तर मी बनवणार आहे तुला माहिती आहे कारण मी काव्या नाहीये ना रोज कांदे पोहे बनवायला मूवी काय करणारी भूक लागली लवकर यस बेबी आय एम कमिंग आलो बेबी रेडी काय असेल गेस कर काय असेल काय नाही अरे थांब ना पिझ्झा ओ हाऊ स्वीट मला माहिती होतं तुला खूप आवडतो पिझ्झा यस बस हा हे माझा फोन वाजतोय वाटतं माझाच आहे ना हे तुझ्या आईचं माझ्या आईचा सकाळी फोन थांब ना मला बोलून मला ऐकायचं की नाही हॅलो हॅलो आई गुड मॉर्निंग हॅलो यस आई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. यस कशी आहेस आई मी बरी आहे बाळा, तू कसा आहेस? मी पण बरं आहे. काय झालं ग आज सकाळी फोन केलास? हो ते जरा कामच तसं निघालं रे. काल तुझे बाबा शेतात गेले होते हा तर पायाला जरा त्यांना मार लागला. बाबाला पायाला लागलं? हो तर टाके मारले, सदाशिवांना होते म्हणून ते घेऊन गेले. आता तुला तर माहिती आहे आपल्याकडे तालुक्याला जावं लागतं. बापरे, म्हणजे जास्त लागलंय काय? हा आता टाके बसलेत ना तर ते परत टाके काढायला पुन्हा जावं लागेल. काही 7-8 टाके लागलेत, मोठी जखम झाली तशी. बापरे. ते मी जरा फोन याच्यासाठीच केला की जरा बाळा पैसे असतील तर पाठवून देशील का? म्हणजे एक 10,000 तरी पाठव ना. हॅलो बाळा मोहित, हा आई बोल, काय बोलली? म्हटलं जरा 10,000 असतील तर पाठवून ठेवशील का? परत त्यांना तालुक्याला घेऊन जावं लागेल आणि परत औषधात पाण्याचा खर्च मागच्या महिन्यातही तू काही पाठवलं नव्हतंस. आणि तुझ्या भावाचा अनिलचाही फोन लागत नाहीये जरा. हा काय? हा अगं आई पाठवले असते, काय माहिती आहे का, अजून माझी सॅलरी नाही झाली आहे. अच्छा. आणि सेकंड थिंग, कालच मला एका मित्राने मागितले, त्याला अर्जंट होते म्हणून मी पैसे दिले. तर आता माझ्याकडे पण नाही आहेत. मी एक काम करतो, तुला 2,500-3,000 पाठवतो. अर्धे तरी पाठव मोहित बाळा, अर्धे तरी पाठव, 5 तरी पाठव, मग पुढचे बाकीचे नंतर पाठव, मागून चाललंय. हा मी तेच सांगतोय आई, सध्या मी तुला 2,500-3,000 पाठवतो, तू त्यामध्ये मॅनेज कर ना. बघ तरी, म्हणजे 5 तरी पाठव बाकी. हा काळजी घे. हा ठेवतो मी. हा 3,000 रुपये पाठव. अरे पण तुझ्या आई सारखी पैसे लागले की तुलाच टाकून करते. अगं ती बोलली ना आता, अनिल दादाचा फोन लागत नव्हता. आणि दादा फोन कधी लागतच नाही. अगं काव्या, आई बोलली फक्त पैसे लागले की मोहित. काव्या तुमच्या दोघा मायलेकांची ना नाटक आहे ती, दुसरं काय नाही. काव्या,
अगं तिला अर्जंट आहे म्हणून तिने मला फोन केला ना. आणि रोज थोडीच फोन करते. तू पण ऐकलं मला ना, माहिती बाबांच्या आहे का पायाला फोन लागलंय, करते? पायाला बाहेर तुम्ही काय टाकलं. करत असेल मला काय माहिती फोन करते काव्या जाऊ देत, तू तो पिझ्झा खा, मी माझ्यासाठी दुसरा. हा सेंट. अगं थांब. अरे थांब मला बघू दे किती पाठवले. अगं बघ 3 सांगितले 4,500 रुपये का पाठवले. अगं तू काय म्हणली ना 4,500 पाठव म्हणून पाठवलं तेवढं. मला किती मोठं समजतं. समजायचं काय त्यात? काव्या पण काय आहे गं तुझं? माझ्या आईचा फोन आला, आईने पैसे मागितले, तुझं काय हरकत आहे? अरे तू प्रत्येक वेळेस तुझंच काय रे. जाऊ दे, तू चिल मार, तू तो पिझ्झा खाऊन टाक. माझं तर मूडच नव्हतं. मला तर पिझ्झा खायची इच्छाच नाही. बरं जा मग, जाताना ती प्लेट उचलून घेऊन जा. काव्याच्या नंबरवरती आईचा फोन. काव्याच्याच आईचा फोन. हॅलो आई. हा बोल ना. अरे त्यात काय विचारते, तुझंच तर घर आहे. हा काव्या काय बोलणार आहे? ये ना तू. चालेल, मी तुला उद्या आणायला येतो. ओके. हा मी येतो. काव्याला सांगतो सकाळी साफसफाई करून. हा ठीक. मी काही करणार नाही आधी सांगतो. काव्या उद्या सकाळी आई येते, तू साफसफाई मी कर. तुझ्या आईची ठेव करणार नाही. तुझी आई आणि तू बघून घे काय काय. काव्या असे काय करतेस ग? माझी आई ती तुझी आई नाही आहे काय? मला नाही माहिती. मी तरी मानतच नाही. तू ना असेच करते. तुझ्याशी लग्न करून झक मारली असं मला वाटतं. झक मारली म्हणजे? मी सांगितलं होतं तुला प्रपोज कर, माझ्याकडे लिंक पाठव, मला मेसेज कर. तूच तर मला फोन आणलंस का? मला तुझं तर हे रूप माहिती असतं ना, आधी लग्नच केलं नसतं. आधी म्हणजे आवडे. मागे मागे. काव्या, यामध्ये मला वैताग दिलाय. मी बाहेर जाऊन येतो. तुमची नाटकच आहे. काय झालं की लगे नाकावरती राहणार. जाऊ का? हो, पण मला नाही बोलू. हॅलो. हा काजल. अगं नाही गं, नाही सहज केलं ग. हा बोल ना, कशी आहेस? मी मस्त. हो नाही का, सासू बदलत नाही काय गं. सहज केलं. हा बघते मी तुझ्या मुलाचे फोटो, स्टेटसला ठेवतेस ना. हो छान आहे मुलगा तुझं. आमचं नाही का अजून काय. याला जर फुरसत भेटेल तर आई बाबा. हो सकाळ सांगलं झाली सकाळी. येते मला तिची तोंडी बघायची इच्छा नाही. काय करू? तू जरा आयडिया दे ना जरा काहीतरी. तू कशी हा कळलेली का तुझ्या सासूला? तुमचं बरे बाई. हो ना. आमचं तसं नाही बा, श्रावण बाळ आहे. मग हो ती येते. हो उद्या येईल ती. हो मला बोलतो तुम्ही चूक ठेव कर. मी तर सांगितलंय तर मला काय जमणार. चूक ठेव. एका दिवसात पळवून लागेल ती काय. हो बरं ठीक आहे. मी तुम्ही सांगायला एवढं बघते काय करायचं. हो चल ठेवते. हां हां बघते मी. हां चल. हा कुठे गेला रागाने?
काय नाही उचलत ह्या व्हॉट्सअप वर एवढी फोन करते कुठे गेलेला रे मग तुला अक्कल पाहिजे ना फोन कट करतोय म्हणजे मी कुठेतरी बिझी असेल म्हणून हो उचलायला काय झालं फोन मला बोलायचं नव्हतं तुझ्याशी का नाही बोलायचं आणि मी सांगून गेलेलो मी 2 मिनिटात येतो मला काय माहिती फुकायला गेलो म्हणजे तू परत चालू केलं तुझ्यासोबत राहून हे चालू म्हणजे केलं तुझ्या आईला बोललं ते तर मुलाला व्यसनी घालवला आला हा ही एक काव्या बॅग बघ आईची बॅग सेव्ह करा कुठला पण आहे का हा बॅग आतमध्ये नाही. हा. पाणी आई तुम्ही बसा मी पाणी देऊ ना मी बरी आहे अच्छा ना अगं हा बोलला तुम्ही मला तुला येते म्हणून. कळवलं असेल लक्ष नसेल महिना झाला कंपनी तरी केलाय अगं हो पण मी पण भीती बरं आई तुम्ही दोघी गप्पा मारा मी आतमध्ये मेल चेक करतो नाही त्याचं वस्त मस्त पण आज रविवार आहे ना तर तुझं काम कसं चाललंय मस्त एकदम प्रमोशन असेल तुझं आता हो. बाकी वर्षी ऍक्शन सर आणि जाऊ का लगेच म्हणजे काय असेल तुला मग म्हणजे मी तुला तेवढी तेवढी जड नाही मला तू आल्याला मोहित राहून एवढी चिडत का होतीस एवढं चिडून का बोलत नाही जास्त काय तुझं मैत्रा की कशाने नवरा बाबाही फोन करत नाही दादाही नाही आता लग्न करताना आमचा विचार नाही केलास आता काय नशीब मी तरी स्वीकारलंय त्यातल्या त्यात ध्यान बरं आहे तुझं म्हणून तर टेन्शन नाही तुम्हाला त्याच्या आईचं काय करत अगं त्याच्या आईचा फोन आलेला हा आज तर ती येणार होती बाबा पडले पायाला टाके पडले हो का? पैसे वगैरे मागवले. मग पाठवले का त्यांनी मी सांगितले का 3,000 रुपये पाठव का बरं पण प्रत्येक वेळेला स्टेटस काढणं का पैसे पण आता त्यांनी हे घर दिले की त्यांच्या नावावर करून हो पण हे घर त्याच्या नावावरती हो मी सगळ्यांकडून वाईट झाले आहे हे तुम्हाला नाही दिसत वाईटपणा काय त्यात घेतले की आता घर राहावं कोणी जा किंवा थोडे पैसे पाठवले तर काय झाले प्रत्येक अनिल दादा पण आहेत ना आता अनिल दादांना जर घर घ्यायचं होतं वाशीला तेव्हा मोहितनी मदत नाही केली तेव्हा मोहित दिसला ना सगळ्यांना काय बोलायचं हे मुलांच्या नावावर घर केलं की तुमच्याही असे रंग बदलतात काय करायचं आई बापानं मलाही तुझं बरं घर तू पटलं. बस जरा. हा. अगं काय बसू काव्या हे चुकीचं वागतेस तू मला नाही पण बरं काय काय सांगू राहू दे अगं बोल ना काही नाही तू एवढी कामात कुठे बिझी की अगदी कॉन्टॅक्टच नाही 1 महिना तुझा आई कशी आहे जिवंत आहे मेली आहे काय आहे का आता मी कामात बिझी होते आणि तूही कुठं फोन केलास मला 1 महिना झाला मी शेवटचा कॉल कधी आणि केला दादा वहिनींनी पण नाही उचलला तो असतो कामात तुझी वहिनी पण असते टूर मॅनेजर आहे इथे तिथे जातच असते तुझ्या बाबांनी काय आता घर नावावर केलंय काय बोलून फायदा तुझ्या बाबांनी तो निर्णय जरा जास्तच काहीच घेतला म्हणजे ते सगळं चालते मी जरा पडते आई थांब काय झालं मला सांग. काही आता बोल ना
तू जे मोहितरावांच्या आईवडिलांसोबत करतेस तेच तुझ्या वहिनीने केलं. तुझ्या दादाने तुझ्या वहिनीचं ऐकून मला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. काय म्हणतेस? हो, थांब मी दादाला फोन लावते आता. काही गरज नाहीये का? मुळात माझंच चुकलं. मी जे पेरलंय तेच माझ्या आयुष्यात उगवतं. ते म्हणतात ना, आईने जरा मुलीच्या संसारात दाग कमीच खुपसायला पाहिजे. तेच झालं. नशीब मोहितराव होते म्हणून ते इथे तरी मला घेऊन आले. जावाई तरी कुणी भेटलाय. आई, अगं तू हे कोणाला सांगते? तिला बोलून काय फरक पडतोय? जाऊ दे, चल. तू, मी आणि माझे आई बाबा आपण गावाला जाऊन राहूया. मग हिला बसू देत या घरामध्ये. माझं घर, माझा माहोल सगळं करत बसू दे. आपण जाऊया. नाही आई, सोड काव्या, तुला तुझी चूक मानल्याच नाहीये. त्याच्या आई बाबा ते तुझ्या आई बाबांना आई बाबा मानतायत आणि तू त्यांना सासू सासऱ्याचाही दर्जा देत नाहीयेस. अगं पण ती बाई माहिती ना तुला कशी आहे. काव्या, शब्द जपून वापर. मोहितराव, आई मोहितराव, तसंच आहे. मोहितराव, आई आलो. मुझे रोक टोक कहते हैं लोग पर मुंह सा है मेरा जानू मस्त रहे वो यही दूर दूर गूंजे फितूर पर बादशाह है मेरा. फक्त तुझ्या आईचा फोन आला असं बोललो नव्हतो मी. फक्त आईचा फोन आलेला असं बोललो. ती तुझी आई ती माझी आई आहे आणि माझी आई तीच तुझी आई आहे. हे तुला समजायला पाहिजे होतं. आणि मी फोन तर तुझ्याच फोनवर केला होता काव्या. तू फोन विसरलेली होती इथे आणि तू किचन मध्ये गेलेली म्हणून मी फक्त फोन उचलला आणि आई येते एवढंच बोललो. काव्या, तुला खरंच तुझी चूक समजली आहे? परत अशी नाही वागणार? काव्या, खरंच तू अशी रडताना मला अजिबात चांगली नाही वाटत. आई, मी तिचा आता मूड फ्रेश करतो. मला माहिती आहे ती काय राहणार आहे. आई, हा घ्या मोबाईल. मोबाईल गेला कुठे?